कॅन्डिडेट नंबर 1 ला 2 वोट दाखवतोय, कॅन्डिडेट 2 ला 1 वोट आहे, कॅन्डिडेट 3 ला 1 वोट आहे. जे आहे हे ओके, कळलं. मग त्याच्यानंतर काय करायचं, यांनी जसं सांगितलं की ते सगळ्या स्लिप याच्यातून काढायच्या, काढल्या की याच्यात काहीच नाही दाखवून द्यायचे. परत हे जे आहे हे एका ब्लॅक एन्व्हलप मध्ये टाकायचे, त्याला शिक्का मारायचा. याच्यावर पहिल्याने मॉक पोलचा शिक्का मारायचा की ह्या मॉक पोलसाठी वापरलेले आहे आम्ही. शिक्का मारायचा, ब्लॅक एन्व्हलप आहे त्याच्यात हे टाकायचे, त्यांच्या म्हणजे जे प्रेझेंट होते त्यांच्या सह्या घ्यायच्या आणि परत सील करायचं. स्लिपवरती सह्या घ्यायच्या, स्लिपवर नाही, इन्व्हलप सील करताना हा मॉक पोलचा आपण शिक्का मारायचा, इन्व्हलपवर सील करायचं. परत तो इन्व्हलप जो आहे तो प्लास्टिक कॅरी बॅग मध्ये टाकून तो पण सील करायचा. मग त्याच्यानंतर त्यांना हे दाखवायचं की याच्यात काहीच नाही, याची खात्री पटली त्यांची. नंतर आपल्याला हे लगेच सील करायचं. मॉक पोल झालं, सगळं झालं, शेअरची पण करून झालं, हे लगेच काय करायचं आता सील करायचं. याला 2 छिद्र करायचं, इथे दोरा लावायचा, इकडून दोरा लावून पॅक करायचं, इकडून दोरा लावून पॅक करायचं. एक टॅग दिलेला राहील, त्याच्यावर मतदान केंद्राचं नाव, नंबर, त्याच्यानंतर याचा नंबर, कंट्रोल युनिटचा नंबर आणि बॅलेट युनिटचा नंबर, अशा प्रकारे ती नंबरचं सिरीज राहील. ती सर्व फिलअप करायची, भरायची आणि काय करायचं, तो शिक्का सील करून त्याच्यावर काय करायचं, तुम्हाला जो केंद्राचा शिक्का दिलेला असेल त्याचा पितळी मोहर त्याने काय करायचं, सील लावून इथे लावून द्यायची. हे कंपार्टमेंट आता उघडलं जाणार आहे का नाही? नाही, हे आता उघडायचंच नाही. याचा संबंध आपला आता संपला. म्हणजे याच्यात फक्त आता मतदान पडणार, मतदान जो करणार त्याला तो या इथे बघणार तो, पण त्याला किती दिसणार, 7 सेकंद. कोणालाही ती स्लिप घेऊन जाता येणार आहे का? नाही. फक्त आता तुमच्याकडे ज्या असतील त्या फक्त व्यवस्थितप्रमाणे म्हणजे 57 स्लिप, त्याच्यावर तुमच्याकडे एकही स्लिप ठेवायची नाही, ती जमा करून द्यायची लगेच. ओके. आता आपण मगाशी काउंटिंग केले, आपला CR झाला, आता C बाकी. याच्यात किती सील आहे? क्लिअर एकच. हे कंपार्टमेंट सील करायचंय, बरोबर. रोलचं सील तुम्हाला करून मिळणार आहे, त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही. बॅटरीचं सील करून मिळणार आहे, त्याचा तुमचा काही संबंध नाही. त्या दोन्ही याला काही हात लावायचा नाही. मी करून पाहतो असं अजिबात नाही करायचं. संपला विषय. तुम्हाला फक्त इथं पिन जोडण्यासाठी कंपार्टमेंट उघडायचं, पिन लावायची, काम झालं 5:30-6 ला संपलं तर ती काढून घ्यायची. आणि हा नॉब आहे ना, जसं आम्ही तुम्हाला सकाळी देताना कसा होता आडवा, तो काय करायचा आहे आम्हाला जाताना देताना पण आडवा करून द्यायचा. हे परत त्या केसमध्ये टाकायचं. ती केस पण काय करायची, परत बाहेरून सील करायची. महत्वाचं डॉक्युमेंट आता हे पण झालेलं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही वहीमध्ये नोंद करता की नाही, एवढे झाले 770, मग त्याच्यामध्ये पण एवढेच 770 स्लिप जमा होणार. म्हणजे जर काही भविष्यात कधी काही प्रॉब्लेम झाला तर ते हे आणि ते दोन्हीचे. ठीक आहे, आता हे क्लिअर करतो मी. क्लिअर केलं म्हणजे याचा डाटा काय होईल, सगळा आता निघून गेला का आपल्याला पुढचं काय करायचं, आता हे सील करायचं. याच्यात टोटल किती सील आहे? 3 प्रकारचे. एक त्या क्लोज बटनवर बसणार, बरोबर. दुसरं कोणतं, एक गुलाबी कलरची पट्टीचं, आणि तिसरं ते ABCD, असे ते 3 सील राहणार. टोटल तुम्हाला 4 सीलिंग करायचं, एक यातले 3. क्लोज बटनच्या वरचं ते लाखेच्या सहाय्याने पण सील करायचं. ओके. क्लिअर झालं की मग डायरेक्ट